नमस्कार मैत्रिणींनो, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे। तर आज मी बनवणार आहे नाचणीचे नूडल्स। तर उन्हाळ्यामध्ये थंड आणि पौष्टिक, तर तुम्ही नक्की करून पहा। त्यासाठी आपण घेणार आहोत 1.5 कप पाणी घेणार आहे आणि 1.5 कप पाण्यामध्ये मीठ घातले, 1 चमचा तेल घातले आणि 1 कप नाचणीचं पीठ घातले। आता पाणी छान बॉईल झाले आणि पीठ टाकले। आता छान अशी उकळ घ्यायची आहे आणि आता त्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे। छान उकळ झाली आहे। आता तुम्ही पाहू शकताय मस्त आता आपण पीठ मळून घेतोय आणि छान असं हाताला थोडंसं पाणी किंवा तेल वापरायचं, मस्त मळून घ्यायचंय। आणि आता आपण कुरड्या बनवतो त्या सोऱ्याने त्याला तेल लावून आपण त्याच्यामध्ये तसा रोल तयार करून त्यात घालायचंय आणि कुरडईसारखा तयार करायचंय। चाळणीला तेल लावून घेतलंय आणि आता आपण कुरडई जशी बनवतो तशा आपण नाचणीच्या नूडल्स बनवून घ्यायचे। तर तुम्ही पाहू शकताय आपण असं घट्टसर मळून घेतल्यामुळे छान नूडल्स बनतायत। आणि आता आपण याला वाफ घेणार आहोत। तर त्यासाठी मी कढईमध्ये पाणी ठेवले, पाणी बॉईल झाले, त्याच्यावर चाळणीवरती आपण नूडल्स बनवलेले ठेवले, झाकण ठेवायचे 5 मिनिटं, वाफ घेतली छान, नंतर थंड पाणी ओतले 1 ग्लास। तर आपण नूडल्स बनवण्यासाठी ज्या भाज्या हव्या आहे तर शिमला मिरची, गाजर, कोबी आणि कांदा या सर्व भाज्या छान अशा बारीक चॉप करून घ्यायच्या। गॅसवर कढई ठेवली आहे, 2 टेबलस्पून तेल घातलंय, लसणाच्या पाकळ्या घातल्या 2 बारीक करून, कांदा घातलाय आणि आता शिमला मिरची घालतीये, नंतर गाजर टाकूया आणि आता आपण कोबी घालणार आहे। तर थोडंसं अगदी गरम होईपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचंय। 1 टेबलस्पून टोमॅटो सॉस, शेजवान चटणी आणि सोया सॉस असं छान आपण आता मिक्स करून घेऊया आणि लास्टला आपण त्याच्यात मीठ घालणार आहे चवीनुसार। आता आपण ह्या स्टेपवर नूडल्स घालूया। तर तुम्ही पाहू शकताय किती छान मोकळे नूडल्स तयार झालेले। आता आपण छान मस्त मिक्स करून घेऊया आणि आता मीठ घालूया। तर तुम्ही पाहू शकताय नूडल्स आपले खाण्यासाठी तयार आहेत। नक्की करून पहा, लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका।